हाय मुलांनो, तर आज आपण थर्ड लेसन बघणार आहोत. गुड हॅबिट्स. गुड म्हणजे चांगले आणि हॅबिट्स म्हणजे सवयी. तर आपण बघूयात गुड हॅबिट्स कोणत्या कोणत्या आहेत. लुक, लिसन, रिपीट अँड फॉलो द गुड हॅबिट्स. लुक म्हणजे बघा, लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे पुन्हा माझ्या मागे म्हणा आणि फॉलो द गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी फॉलो करा. चांगल्या सवयी तुम्ही सर्व आत्मसात करा, त्याप्रमाणे वागायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता इथं एक मोठं असं सर्कल दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, या छोट्या येलो सर्कलमध्ये लिहिलेलं आहे, नाव आय फॉलो ऑल दीज थिंग्स. आता मी या सगळ्या गोष्टी करतो किंवा करते. अँड व्हॉट अबाउट यू? आणि तुमचं काय? तुम्ही करता का या गोष्टी? तर बघूयात आपण कोणकोणत्या गोष्टी आहेत. इथून स्टार्ट करूयात. ईट हेल्दी अँड फ्रेश फूड. तर ईट म्हणजे खाणे. कसं खाणं खायचं आहे आपल्याला? हेल्दी. हेल्दी म्हणजे छान पोषक निरोगी खाणे खायचं आहे. अँड फ्रेश फूड आणि ताजं ताजं जेवण जेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जे मॅगी, पास्ता, नूडल्स, अजून काय तुम्ही खाता, कुरकुरे, वेफर, चिप्स, तर हे हेल्दी खाणं आहे का? हे सगळं जंक फूड आहे. पिझ्झा, बर्गर, तर हे नाही खायचं. चपाती, भाजी, भाकरी, भात, वरण असे खायचं अन्न. ठीक आहे. त्याला म्हणतात हेल्दी जेवण. डोंट हार्म ॲनिमल्स. कुठल्याही प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, इजा करायची नाही. आपल्याला रस्त्याने कुत्रा दिसला त्याला उगीचच काठी मारायची, दगड मारायचा असं करायचं नाही. त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. बी क्लीन, नीट अँड टायडी. क्लीन म्हणजे स्वच्छ, नीट अँड टायडी म्हणजे नीटनेटके. आपले कपडे छान पाहिजेत, व्यवस्थित. छान म्हणजे अगदी रंगीबेरंगी छान छान नाही, तर आपले कपडे छान धुतलेले, स्वच्छ, व्यवस्थित असलेले पाहिजेत. आपले केस नीट पाहिजे, आपण छान राहिलो पाहिजे. डोंट स्पीट एनिवेअर. स्पीट म्हणजे थुंकणे. कुठेही थुंकायचं नाही. रस्त्यावर इकडे तिकडे थुंकायचं नाही. हेल्प इच अदर. एकमेकांना मदत करायची. जर स्कूलमध्ये कुणी पेन्सिल आणली नसेल किंवा एखादी वस्तू आणली नाही, इरेजर किंवा टिफिन आणला नसेल, तर त्याला आपल्या गोष्टी शेअर करायच्या, एकमेकांना मदत करायची. डोंट वेस्ट वॉटर. पाणी वाया घालवायचं नाही. गरज असेल तेवढंच पाणी प्यायला घ्यायचं किंवा नळ सुद्धा चालू ठेवून दुसरी काही कामं करत बसायचं नाही. पाणी फेकून द्यायचं नाही. पुट रबिश इन द डस्टबिन. रबिश म्हणजे कचरा. जे आपल्याला काही नको असेल ते इकडे तिकडे फेकायचं नाही, ते फक्त डस्टबिनमध्येच फेकायचे. डोंट वेस्ट द फूड. अन्न वाया घालवायचं नाही. आईने टिफिन दिला की तो पूर्ण फिनिश करायचा, संपून टाकायचा, ते अन्न टाकून द्यायचं नाही. ठीक आहे. तर हे सर्व मी आता करत आहे आणि तुम्ही पण हे सर्व अशा प्रकारे करायचं आहे. आता 2. पुट अ राईट टिक फॉर द गुड हॅबिट्स अँड क्रॉस फॉर द बॅड हॅबिट्स. जर गुड हॅबिट असेल तर राईट टिक करा आणि जर बॅड हॅबिट असेल तर क्रॉस टिक करा. ठीक आहे. आपण बघूयात. प्रिया वेस्ट फूड. प्रिया अन्न वाया घालवते, जेवण वाया घालवते. गुड हॅबिट आहे का बॅड हॅबिट आहे? बॅड हॅबिट आहे, म्हणून आपण इथे क्रॉस करणार आहोत. ठीक आहे. रोहन क्लोजेस द टॅप व्हाईल ब्रशिंग. व्हाईल ब्रशिंग म्हणजे दात ब्रश करताना रोहन टॅप म्हणजे नळ बंद करतो. गुड हॅबिट का बॅड हॅबिट आहे? ब्रश करेपर्यंत नळ बंद ठेवायचा म्हणजे पाणी वाया जात नाही. ही गुड हॅबिट आहे, म्हणून ते राईट टिक केली. ठीक आहे. मिनी ब्रिंग्स चिप्स एव्हरी डे इन हर टिफिन. मिनी रोज तिच्या टिफिनमध्ये चिप्स आणते. गुड हॅबिट का बॅड हॅबिट? बॅड हॅबिट. रोज रोज चिप्स नाही खायचे. कधीतरी एकदा महिन्यातून वगैरे 15 दिवसातून खाल्ले तरी चालतील, पण रोज रोज खायचे नाहीत. अमन किक्स हिज पेट डॉग. अमनकडे एक छोटासा पेट डॉग आहे, कुत्रा आहे त्याने पाळलेला. तो त्याला किक करतो, लाथ मारतो. गुड हॅबिट का बॅड हॅबिट? बॅड हॅबिट, म्हणून तो क्रॉस करायचं.
सोहन टेक्स केअर ऑफ हिज कॅट. सोहन त्याच्याकडे जी मांजर आहे पाळलेली तिची खूप काळजी घेतो. गुड हॅबिट, राईट टिक करा. ठीक आहे, समजले का गुड हॅबिट्स? पुढे बघूयात. जम्प इन अँड जम्प आउट. आता इथे एक छान खेळ आहे हा. जम्प इन म्हणजे आत उडी मारायची, जम्प आउट म्हणजे बाहेर उडी मारायची. चिल्ड्रन हॅव टू स्टँड इन अ सर्कल. आता हा गेम खेळण्यासाठी मुलांनी असं गोल राऊंड मध्ये उभं राहायचं. दे हॅव टू जम्प इन इफ द टीचर सेज अ गुड हॅबिट अँड जम्प आउट इफ द टीचर सेज अ बॅड हॅबिट. सर्कलमध्ये उभं राहिल्यानंतर टीचर म्हणल्या ना गुड हॅबिट की आत उडी मारायची, आणि टीचर म्हणल्या ना बॅड हॅबिट की बाहेर उडी मारायची. ठीक आहे, अशा प्रकारे हा गेम खेळायचा आहे. आता इथे बघा खाली दिलेले आहेत, ह्या सगळ्या मिक्स आहेत. गुड हॅबिट पण आहेत, बॅड हॅबिट पण आहेत. तर आपण एक बघूयात. आता इथं एक्सरसाइजिंग एव्हरी डे म्हणजे रोज व्यायाम करायचा. तर ही गुड हॅबिट आहे का बॅड हॅबिट आहे? गुड हॅबिट आहे. मग टीचर म्हणणार एक्सरसाइजिंग एव्हरी डे, किंवा तुम्ही गुड हॅबिट असली की आत उडी मारायची, जम्प इन, आत उडी मारायची. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा टीचर म्हणणार वॉकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. मग तुम्ही विचार करायचा सकाळी रोज चालायला जायचं, ही गुड हॅबिट आहे का बॅड हॅबिट आहे? गुड हॅबिट असली की आत उडी मारायची. ठीक आहे. इटिंग जंक फूड, गुड हॅबिट की बॅड हॅबिट? बॅड हॅबिट, मग बाहेर उडी मारायची. टीजिंग अदर्स, टीज म्हणजे चिडवणे, दुसऱ्यांना चिडवणे, बॅड हॅबिट आहे, बाहेर उडी मारायची. गोइंग टू स्कूल एव्हरी डे, रोज शाळेमध्ये जायचं, गुड हॅबिट, आतमध्ये उडी मारायची, जम्प इन. इटिंग व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, फळे आणि भाज्या खायच्या, गुड हॅबिट आहे, परत जम्प इन, आत उडी मारा. बायटिंग नेल्स, नखे खायची, नख तुमच्या हाताची बोटाची जी नख आहेत ना, ती काय काय लोकांना सवय असते बघ, काय काय मुलं दाताने कुरतडत असतात. गुड हॅबिट आहे का बॅड हॅबिट? बॅड हॅबिट, मग कुठं उडी मारणार? जम्प आउट, बाहेर उडी मारायची. वॉटरिंग प्लांट्स, झाडांना पाणी घालणे, जम्प इन, गुड हॅबिट आहे. कीपिंग अवर रूम, हाऊस, क्लासरूम क्लीन, आपलं रूम, आपलं घर, आपला वर्ग, क्लास स्वच्छ ठेवायचा, गुड हॅबिट आहे, मग कुठे उडी मारणार? जम्प इन. ऑलवेज प्लेइंग गेम्स ऑन मोबाईल, नेहमी मोबाईलवरतीच गेम खेळणे, बॅड हॅबिट, बाहेर उडी मारायची. प्लेइंग आउटडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स म्हणजे जे तुम्ही घराच्या बाहेर जाऊन जे गेम्स खेळता की नाही, पकडापकडी, लपाछपी, हाईड अँड सीक, तर ते जे आहेत ते आउटडोअर गेम्स आहेत. मग ते खेळणं चांगलं आहे, गुड हॅबिट आहे, जम्प इन. हेल्पिंग मदर इन हर वर्क, आईला तिच्या कामामध्ये मदत करायची, गुड हॅबिट आहे, जम्प इन, आतमध्ये उडी मारा. हेल्पिंग युअर फ्रेंड्स, तुमच्या फ्रेंड्सना मदत करायची, गुड हॅबिट आहे, आतमध्ये उडी मारायची. वॉशिंग युअर हँड्स, तुमचे हात धुणे, गुड हॅबिट, जम्प इन. फिनिशिंग युअर टिफिन, तुमचा टिफिन फिनिश करायचा, टिफिन संपून टाकायचा, गुड हॅबिट आहे, परत आतमध्ये उडी मारा. युजिंग युअर हँकरचिफ, हँकरचिफ म्हणजे रुमाल, तुमचा रुमाल वापरायचा, गुड हॅबिट आहे, आतमध्ये उडी मारा. पिकिंग युअर नोज, पिकिंग युअर नोज म्हणजे नाकामध्ये बोट घालणे, गुड हॅबिट आहे का बॅड हॅबिट आहे? बॅड हॅबिट आहे, म्हणजे जम्प आउट करायचं. तर यासारखे टीचर तुम्हाला सांगतील गुड हॅबिट किंवा बॅड हॅबिट, आणि तसा तो गेम खेळायचा आहे. छान आहे ना हा गेम? ठीक आहे, आता आपण 4 बघूयात. रीड अँड राईट द हॅबिट्स गिवन बिलो इन युअर नोटबुक. इथं खाली काही हॅबिट्स दिलेल्या आहेत इथे, तर त्या तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. पहिल्यांदा वाचायच्या आणि मग लिहायच्या. ठीक आहे, आपण वाचूयात. डोंट स्पीट म्हणजे थुंकू नये, थुंकायचं नाही. बाथ डेली, रोज आंघोळ करायची. सेव्ह ट्रीज, झाडे वाचवा म्हणजे झाडे कापायची नाहीत. सेव्ह वॉटर, पाणी वाचवा म्हणजे पाणी वाया घालवायचं नाही. ईट हेल्दी फूड, पौष्टिक अन्न खायचं, जंक फूड खायचं नाही. चपाती भाजीच खायची, चपातीपेक्षा सुद्धा भाकरी चांगली असते अजून. ठीक आहे. ब्रश युअर टीथ, तुमचे दात घासायचे. कॉम्ब युअर हेअर, केस विंचरणे. प्ले आउटडोअर गेम्स, घराच्या बाहेर जाऊन गेम्स खेळायचे, मैदानी खेळ खेळायचे.
हेल्प युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रांना मदत करा. ईट ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्यागार पालेभाज्या खाणे. तर ह्या सगळ्या गुड हॅबिट्स आहेत, तर या सगळ्या फॉलो करायच्या. ठीक आहे, बाय बाय.